तू मेल केलेली तिकीट्स मिळाली मला? होय. नाही नाही, मी त्यासाठीच फोन केला होता की मला लगेच नाही जमणार यायला, उद्या निघता नाही येणार आहे मला. नाही, कारण माझी सून अचानक आजारी पडली आहे. हा, तिला बरं वाटत नाही, तब्येत बिघडली तिची, त्यामुळे मला काही लगेच निघता येणार नाही. हा हो, मी असं करतो, तुला अर्ध्या तासांनी कन्फर्म फोन करतो. हा हा, ठीक आहे, ओके. हो. काय चाललं तुझं माकडासारखं? हा, तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करत होतो की तुम्ही निर्धास्तपणे जयपूरला जा. मी आहे ना तिच्याबरोबर, तिची काळजी घ्यायला. वृंदाची तब्येत पूर्ण बरी झाल्याशिवाय मी हलणार नाही इथनं. बाबा, इतरांवर नाही, माझ्यावर तरी विश्वास ठेवा. वृंदाच्या तब्येतीकडे मी दुर्लक्ष करेन का? हा, तुम्ही काही काळजी करू नका, आरामात जयपूरला जा. तुम्हाला तिचा स्वभाव माहिती आहे ना, कशी येते. जर तिला कळलं की तिच्यामुळे तुम्ही जयपूरला गेले नाहीयेत तर तिला वाईट वाटेल, त्रास करून घेईल ती. ठीक आहे, आज रात्रीपर्यंत तिची तब्येत किती सुधारते ते बघतो आणि मग मी निर्णय घेतो. सांगत होतो तिला, तू काम करू नकोस, पण माझं कोण ऐकणार? कोणी लावलं कोणी तिला कामाला? कांतानी. गाळ्यामध्ये ती पावडर पडलेली होती आणि त्या मुंग्यांच्या पावडरची वृंदाला ॲलर्जी आहे, कुणाच्या लक्षात कसं आलं नाही? बाबा, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो, पण तुम्ही पहिल्यांदा शांत व्हा. पहिली गोष्ट ही आहे की तिला पावडरची ॲलर्जी हे कोणालाही माहित नव्हतं, मला पण नाही, कारण आम्ही त्या विषयावर कधी बोललोच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईने तिला कामाला लावलं नव्हतं, ती स्वतः म्हणाली की मला काम करायचं. हा, म्हणजे मी आता तिला थांबवायला पाहिजे होतं, पण कसं आहे ना बाबा, आजूबाजूचा माहोल बघून आपण ज्या गोष्टी काही ठरवलेल्या असतात त्या आपल्याला नाही करता येत. आणि आता आपल्याला थोडीच माहिती होतं की तिला असं काही होणार आहे. पण ती पावडर तिथे आलीच कशी? सांगतो, त्याचंही उत्तर तुम्हाला देतो. मी त्या एजंटशी बोललो, तो मला म्हणाला की आपला हा गाळा आधी ज्याच्या ताब्यात होता ना, त्यांनीच हे असं केलं असावं, कारण त्याला हा गाळा सोडायचाच नव्हता ना. कुणाचं काहीही असो, नुकसान कुणाचं झालं? वृंदाच्या अभ्यासाचं ना. घरात हे असलं काही घडलं ना की मला पहिला संशय येतो माझ्या बायकोचा. म्हणून मला कांताला जाब विचारायलाच पाहिजे. अरे देवा, बरं झालं यांचं आणि प्रसादचं बोलणं चोरून ऐकलं. ते पहिल्या गाळेवाल्याने असं काहीतरी केलेलं असू शकतं असं वाटतंय त्यांना. आता त्याच्याच माथी फोडेन मी हे खापर आणि सुटेन. कांता, हे सगळं तू केलेस? ते मुंग्यांची पावडर वगैरे सगळं?